नमस्कार मित्रांनो, मी रुपेश 45 मराठी चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेतील आजचं कोर्टातील घमासान पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. बघूयात अर्जुन साक्षीला कशा प्रकारे गुन्हेगार सिद्ध करतो आणि प्रियावर जे त्याने आतापर्यंत आरोप केलेले आहेत त्यातील काही आरोप खरे सुद्धा आहेत. कारण एक दर्शक म्हणून आपणा सर्वांना माहीत आहे की प्रियाने कशा प्रकारे साक्षीची साथ दिली होती, तिच्या बाजूने साक्ष दिली होती. सत्य माहीत असूनही तिने मधुभाऊंवर आरोप केला होता. त्या मधुभाऊंवर ज्यांच्या जीवावरती त्या आश्रमामध्ये वाढली. वडिलांची माया देणारे मधुभाऊ आज संकटात असतानाच त्यांच्या विरोधात ही प्रिया गेली. आणि हे सगळे निरीक्षण करता जितकी गुन्हेगार साक्षी आहे तितकीच ही प्रिया सुद्धा आहे. भले साक्षीने विलासचा खून केलाय, पण साथ देणारा ही गुन्हेगारच असतो. म्हणून प्रियाला सुद्धा तिच्या गुन्ह्याची भागीदार म्हणायला काही हरकत नाही. चल खरं सांग आता कोर्टात, अर्जुनची ही प्रश्नबाजी प्रियाला खरं बोलण्यास भाग पाडते का? चला तर मग सुरू करूयात आजच्या भागाला. तत्पूर्वी नवीन आलेल्या मंडळींनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचे मालिकांचे नवीन अपडेट्स पाहायला मिळतील. तर बघा मित्रांनो, कालच्या भागात आपण बघितलं होतं की जज साहेबांनी 15 मिनिटांसाठी ब्रेक घेतला होता. कारण केसचा निकाल आहे तो एकाच दिवसात लावण्याचा त्यांचा ठराव आहे. म्हणजे आजचा दिवस केसचा शेवटचा आहे कोर्टामधला. आणि त्यासाठीच अर्जुनची ही धडपड आहे की खरा गुन्हेगार समोर यावा आणि मधुभाऊ निर्दोष सुटावेत, जे या गुन्ह्यामध्ये खोट्या आरोपांखाली अडकले गेले आहेत. मात्र विलासने त्याचा जीव गमावलाय आणि खरंच त्याच्या खुन्याला शोधण्याचे खरे प्रयत्न अर्जुन करत आहे. तर आता पुन्हा एकदा कोर्ट भरतं आजच्या भागात बघा. अर्जुन आपल्या स्पष्टीकरणाला सुरुवात करतो आणि कटघऱ्यात उभी असते ती प्रिया, म्हणजेच आपल्या सायलीच्या नावाने राहत असलेली खोटी तन्वी. आता अर्जुन चैतन्याच्या मदतीने एका कॉन्स्टेबलकडे त्या नोटा हजर करतो आणि त्या कोर्टालाही दाखवतो. म्हणतो, मिलॉर्ड, या त्याच नोटा आहेत ज्या मधुभाऊंकडे ठेवण्यासाठी दिलेल्या. आणि अर्जुनच्या दुसऱ्या हातात त्या नोटांवर असलेले फिंगरप्रिंट्सचे रिपोर्ट्स असतात. त्या रिपोर्ट्सवरती असं साफ साफ लिहिलेलं असतं की ते फिंगरप्रिंट्सचे ठसे प्रिया मधुकरचेच आहेत. आता अर्जुन असं काहीतरी कोर्टात बोलतोय म्हणाल्यानंतर पूर्ण आजी, प्रताप, कल्पना अशी त्याची सगळी घरची फॅमिली एकदम आश्चर्यात पडते की प्रियाने या नोटांवर ठसे कसे काय उमटवले आणि तिचं या नोटांशी काही नातं आहे का, देणं घेणं आहे का? दामिनी देशमुख मात्र निश्चिंत असते. तिला माहीत आहे केस वळते ती प्रिया मधुकरच्या विरोधात. म्हणजे आता साक्षी निर्दोष सुटणार. मला या केसमध्ये काही हातखंडा लावण्याची गरज नाही. अर्जुन स्वतःच मला मदत करत आहे साक्षीला निर्दोष सिद्ध करून आणि प्रियावरती आरोप प्रत्यारोप करून. आणि आपल्या वकिलींबाईंचा दामिनी देशमुखचा कॉन्फिडन्स बघून महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे सुद्धा निश्चिंत होतात. अर्जुन त्याच्याजवळ असलेले हे दोनही पुरावे आता मिलॉर्ड साहेबांकडे देतो. त्यांच्याकडून हे सगळे पुरावे वाचले जातात, अभ्यास केला जातो. ठसे खरे आहेत की खोटे याची शहानिशा केली जाते. कोर्टात चर्चा रंगू लागते. जी काही माणसं जमलेली असतात ना या केससाठी, त्यांच्यामध्ये, पत्रकारांमध्ये, की अर्जुन सुभेदारांनी हे कसले भन्नाट पुरावे समोर आणलेले आहेत आणि डायरेक्ट केसची दिशाच बदललेली आहे. जिथे साक्षी गुन्हेगार होती तिथे प्रिया आता तिचे गुन्हे सर्रासपणे कोर्टात वावरत होती आणि अर्जुन तेच समोर आणतोय. प्रिया मधुकर आणखीन घाबरते. प्रत्येक पुरावा आता तिच्या विरोधात असतो आणि अर्जुनने सखोल अभ्यास केलेला असतो. त्याला खरं तर प्रियाला दोषी ठरवायचं नसतंच. दर्शक म्हणून आपण ही गोष्ट जाणून आहोत. पण आता मालिकेला वळण आणलंय त्या अर्जुनच्या या भन्नाट वकिलीने. मुद्देसूदपणा आणि त्याचं वकिली ज्ञान, संयम, खरं म्हणजे कुटुंबाची, बायकोची साथ आणि भावापेक्षा जवळ असलेला त्याचा मित्र चैतन्य, जो त्याच्या प्रोफेशनमध्ये त्याचा असिस्टंट म्हणून काम करत असतो. या सर्वांची साथ अर्जुनला एका अशा टप्प्याकडे घेऊन गेलेली आहे की त्याला हरवणं आता दामिनीच्या हातात राहिलेलं नाही. म्हणून प्रत्येक वळणावर अर्जुन असा एक पुरावा सादर करतोय जो तर साक्षीच्या विरोधात जातोय किंवा प्रिया मधुकरच्या. प्रियाला आता असं वाटू लागतं की अर्जुन मला दोषी सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. मला शिक्षा व्हावी आणि मधुकर यांची सुटका व्हावी यासाठी तो कोणत्याही थराला जाईल. अर्जुन कधी सत्याची कास सोडत नाही हे प्रियाला चांगलंच माहीत असतं. म्हणून ती आता घाबरून म्हणते, या नोटांवरती माझे ठसे कसे काय आले आणि हे कसं शक्य आहे? हळूहळू प्रियाला पडत चाललेले हे प्रश्नच अर्जुनच्या वकिली सवालांची उत्तरं देणारे असतात. महिपत मात्र हसत असतो. त्याला वाटतं प्रिया अडकली आणि आता आपली साक्षी म्हणजे माझी मुलगी साक्षी निर्दोष सुटणार. पुढे प्रिया बोलू लागते, कोर्टाला सांगू लागते की मी पुढे सुद्धा आले नव्हते जेव्हा मधुभाऊ आणि विलास तिथे होते तेव्हा. आता बघा पुढे रविराज किल्लेदार, आपली मुलगी तन्वी कटघऱ्यात असताना तिला अर्जुन असे प्रश्न विचारतोय
यावरून तो कोर्टाशी वाद घालू लागतो. म्हणतो असे व्हेरीफाय केलेले पुरावे कोर्टात ग्राह्य धरले जात नाहीत. पण अर्जुन खूप हुशार वकील. तो म्हणतो ऑफिशियल फॉरेन्सिक रिपोर्ट्स आहेत किल्लेदार हे. अर्जुनचा आत्मविश्वास तर गगनाला भिडलेला असतो. तो पुराव्यांशिवाय कधीच बोलत नाही. हे तो प्रत्येक एपिसोडमध्ये बोलत असतो. जेव्हा जेव्हा त्याची केस चालू असते. अर्जुन त्याची चूक मान्य करतो. म्हणतो हीच माझी चूक आहे की मी हे पुरावे अगदी कोर्टाच्या शेवटच्या दिवशी इथे सादर करत आहे. पण मी उशीर केला म्हणून ते पुरावे काही खोटे ठरत नाहीत ना. अर्जुनचा असा विश्वास असतो की इतक्या महत्त्वाच्या वेळेस हे पुरावे नीट तपासले जावेत आणि तशी तो मिलॉर्ड साहेबांना विनंतीही करतो. कारण कोणा एका निर्दोषाला शिक्षा व्हावी असं अर्जुनचं मत अजिबात नसतं. मधुभाऊंना वाचवण्यासाठी त्याने दिवस रात्र एक केलेली असते आणि आता त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळण्याच्या वाटेवरच आहे. तिकडे रविराज किल्लेदार नाराज होतो. आपल्या मुलीच्या विरोधात हा अर्जुन कसा बोलतोय आणि कसे तिच्या विरोधात पुरावे उभे करतोय हे पाहून त्याला अर्जुनचा जबरदस्त राग येतो. पण आता इथे त्याच्याही हातात काही नाही. जे कायदा बोलेल ते त्याला मान्य करावंच लागेल. जज साहेबांनी अभ्यास केल्यानंतर पुरावे खरे असल्याचा आणि अर्जुनच्या वकिलीचा आदर करण्याचा ते दावा करतात. कारण या पुराव्यांनी केसची दिशा बदलणार असते हे चांगलंच आता जज साहेबांनाही माहीत झालेलं असतं. म्हणून ते अर्जुनवर कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन न घेता त्याला जे काही बोलायचं आहे, जे काही पुरावे समोर मांडायचे आहेत, ते सगळे मांडण्याची, बोलण्याची परवानगी आता जज साहेब अर्जुनला देतात. जज साहेबांकडून सकारात्मक शब्द आल्याने सायली, कुसुमताई आणि अर्जुनच्या घरातली सगळी मंडळी यांना तर आधार येतोच. पण एकीकडे त्यांना याची काळजी लागून राहते की आपली तन्वी तर या सगळ्यात अडकली. कारण ही प्रिया सुभेदारांच्या घरची सून असते. म्हणजे अर्जुनचा छोटा भाऊ अश्विन, त्याची बायको आणि आपल्या घराची अशी छीत होणार हेही त्यांना माहीत असतं आणि म्हणून ते कुठेतरी मनातून थोडे नाराजही असतात. गडबडलेली प्रिया तिथेच अजून कटघऱ्यात उभी असते. जोपर्यंत जज साहेब तिला कटघऱ्यातून जाण्यास परवानगी देत नाहीत तोपर्यंत अर्जुनला पूर्ण अधिकार असतो तिला प्रश्न विचारण्याचा. आणि तिथेच गडबडून जाते ती प्रश्नांची उत्तरं देताना. कारण अर्जुनचा पुढचा प्रश्न बघा कसा असतो. तर मिस प्रिया मधुकर, तुम्ही म्हणत आहात त्या नोटांशी तुमचा कधीही कोणत्याही प्रकारचा संबंध आला नाही. मग त्या नोटांवरती तुमच्या बोटांचे ठसे कसे काय आले? प्रिया सरळ उत्तर देते, मला माहीत नाही. तर अर्जुन आपल्या वकिली पेशाने या प्रियाला सांगतो, जेव्हा तुम्ही विलासचा खून केला तेव्हा त्या नोटा जमिनीवर पडलेल्या आणि त्याच नोटा उचलताना तुमच्या बोटांचे ठसे त्या नोटांवर उमटलेत मिस प्रिया मधुकर. अर्जुनला खरंच प्रिया मनापासून सांगत असते की मी खून केलेला नाही, मी खून केलेला नाही. ती हे सगळं सांगताना रडत असते. तिच्या मनाला कुठेतरी असं पश्चात्ताप झाल्यासारखं वाटतं की मी कुठे या साक्षीची साथ दिली आणि तिच्या बाजूने साक्ष दिली. उगाच मी या सगळ्यात अडकले. पण अर्जुन आता ऐकत नाही. तो प्रियावरती आरोप करतच राहतो, करतच राहतो. आजपर्यंत प्रिया तू कोर्टाशी खोटं बोलत आलेली आहेस आणि आज तू काय केलंस ते सगळं कोर्टाच्या समोर आलेलं आहे. असं दडपण तो प्रियावरती आणतो. जेणेकरून प्रियाच्या तोंडून सत्य काय आहे ते लवकरात लवकर बाहेर पाडावं. आता अर्जुन थेट आणि स्पष्ट भाषेत बोलतो. प्रिया, सर्वांना आता स्पष्ट दिसतंय. बघ, विलासचा खून ना साक्षीने केलाय, ना महिपत शिखरेने, ना मधुकर पाटलांनी. विलासचा खून तर तू केलेला आहेस प्रिया, तू. अर्जुन बोट वगैरे उगारून त्याच्या आवाजातले स्वर थोडेसे उंचावून तो प्रियाशी बोलत असतो. प्रिया आणखीन घाबरून जाते. तिला असं वाटतं की माझा हा न केलेला गुन्हा कोर्टात सिद्ध होतोय की काय आणि त्याची शिक्षा मला मिळाली तर? तिच्या छातीत धडधड वाढू लागते. आणि साहजिकच आहे, जो गुन्हा तिने केलेलाच नाही त्याची शिक्षा तिला का मिळावी? पण कुठेतरी त्या गुन्ह्याची ही साक्षीसोबत प्रिया ही भागीदार आहेच. हे कायद्याच्या दृष्टीने आपल्याला नाकारता येणार नाही. पुढे अर्जुन आरोप करताना थांबत नाही. तो प्रियावरती आवाज चढवून म्हणतो, तुला पैसे हवे होते प्रिया, तुला मालामाल व्हायचं होतं आणि म्हणून त्या पैशांच्या हव्यासा पोटी तू विलासचा खून केलास. प्रिया नाही नाही, मी खून केला नाही असं बोलतच असते. अर्जुन नाही थांबत. तू खरं बोल. तुला पैशाचा हव्यास होता, तुला पैसे हवे होते, तुला लवकर श्रीमंत व्हायचं होतं, तुला तुझ्या हौस-मौज करायची होती आणि म्हणून त्या पैशांसाठीच तू हे सगळं घातपाताचं प्रकरण केलंस. प्रिया मधुकरवरती दडपण वाढत चाललेलं असतं. गुन्हा सिद्ध होतोय की काय या भीतीने तिच्या मनात विचार येऊ लागतात की खरं सांगून टाकू की काय, की मी उगाच या सगळ्यात अडकले आणि साक्षीने मला हे सगळं करायला सांगितलं होतं. म्हणजे तिच्या बाजूने साक्ष द्यायला लावली होती. अर्जुन बोलत असतो, अनेक वर्षे तू सत्य लपवलंस. खरंच प्रिया तूच खुनी आहेस. सत्य लपवण्याच्या नादात तू हे विसरलीस की या नोटांचे ठसे, नोटांवर असलेले ठसे कधी ना कधी कोर्टासमोर येतील. पूर्ण आजीला सुद्धा मानसिक आघात होत असतो. हा प्रियावरती अर्जुन असा आरोप काय करतोय? आता घरच्या कुटुंबांमध्ये चर्चा रंगलेली असते. तू मालामाल होण्याच्या नादात विलासवर तू गोळी झाडलेली आहेस. प्रिया मधुकर, आता तरी खरं बोल. अर्जुनच्या या दबाव टाकणाऱ्या प्रश्नांनी प्रिया एकदम हलवली जाते.
आणि स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ते आता स्वतःच्या तोंडूनच खरंच सांगून टाकते, "नाही, नाही, नाही. मी विलासचा खून केलेला नाही." अगदी उंच स्वरात आणि रडत म्हणते कोर्टाला. "विलासचा खून तर साक्षीने केलेला आहे, मी नाही. विलासचा खून साक्षीने केला आहे ते मी माझ्या डोळ्याने पाहिलं आणि साक्षीनेच गोळी झाडली आहे विलासवर." आणि अर्जुनची नजर, त्याची बुद्धी अतिशय तीक्ष्ण असते. जे काही आता प्रिया बोलते तो व्यवस्थितपणे निरीक्षण करून पाहतो, ऐकतो आणि कोर्टाला तसं दाखवून देतो, की "बघा मिलॉर्ड, या प्रियाने आता स्वतःच्या तोंडून कबूल केलेलं आहे की खुनी कोण आहे." इथे प्रियाची जबानी ऐकून घरातल्यांना तर धक्का बसतोच, पण रविराज किल्लेदार, एक बाप म्हणून त्याने या प्रियावरती विश्वास दाखवला. तो अर्जुनशी आता या कोर्टातच भांडत होता. का तर प्रिया निर्दोष आहे म्हणून. आणि आता ती स्वतःच्याच तोंडून अशी कबुली देते. रविराजला सुद्धा जाणवतं, की म्हणजे याचाच अर्थ प्रिया आत्तापर्यंत माझ्याशी खोटं बोलली, अर्जुनशी आणि कोर्टाशी सुद्धा खोटं बोलली. घरातल्यांचा सुद्धा तिने विश्वासघात केला, कायद्याला डावललं. सर्वजण आ वासून हे प्रियाचं वक्तव्य ऐकतात. सायली तर तोंडावर हात देते. तिला प्रियाचा स्वभाव माहीत असतो, पण आता स्वतः कबुली दिलेली सायलीला थोडी पेचात टाकणारी असते. कारण बघा, प्रियाने आधी कोर्टात साक्षी दिली होती, की तिला या केसबद्दल, या खुनाबद्दल काहीच माहीत नाही. म्हणजे जे माहीत आहे ते फक्त साक्षी तिथे नव्हती आणि आता अचानक प्रियाच्या तोंडून हे असं वक्तव्य. साहजिकच आहे, सर्वांच्या तोंडावर नाराजीचे पक्षी दिसू लागतात. दामिनी देशमुख, महिपत शिखरे, साक्षी यांना पाणी पाजायची वेळ येते. तर अर्जुनने केलेला हा पलटवार या तिघांनाही सहन होत नाही. अडकले ते आता प्रिया आणि नागराज सुद्धा. हळूहळू ही साखळी वाढत जाणार आणि प्रत्येकाची चौकशी होणार. अर्जुन जे काही बोलत आहे ते कायद्याने बोलत आहे, हे आता कोर्टाला सुद्धा माहीत आहे. कदाचित रविराजलाही पटलंय, पण मुलीच्या काळजीपोटी तो अर्जुनशी भांडत होता. इतकंच नाही तर दामिनी देशमुखला सुद्धा अर्जुन खरा आहे हे माहीत आहे. फक्त आपला इगो, आपला अहंकार जपण्यासाठी, अर्जुनला ही केस हरवण्यासाठी दामिनी देशमुख केवळ या केसचं भांडवल करत आहे आणि एका आरोपीला निर्दोष सोडवण्यासाठी ती प्रयत्न करत आहे. कायद्याचा अपमान करणारी दामिनी देशमुख सुद्धा या गुन्हेगारांच्या यादीत काही कमी नाही. प्रिया हळूहळू सर्व खरं सांगून टाकते. मधुभाऊ आतापर्यंत जे कोर्टात सांगत होते ते सगळं खरं आहे. साक्षी शिखरेनेच केलेला आहे विलासचा खून. प्रिया आता साक्षीकडे बोट दाखवून सांगत असते कोर्टाला. आता प्रियाची जबानीच नाही, तर तिची पूर्ण बॉडी लँग्वेज अशी झालेली असते साक्षीच्या विरोधातली. सायलीला भास होतो की आपण केस जिंकलोय. ती कुसुमच्या मिठीत जाते आणि आनंद व्यक्त करायला लागते. पण अजून कोर्टाचा निकाल येणं बाकी असतं. तिकडे साक्षीला सुद्धा चाहूल लागलेली असते, की आपला आता हा सर्व काही कायद्याचा खेळ चालवला होता ना, तो संपुष्टात आलेला आहे आणि मला आता शिक्षा होणारच या भीतीने तिचे डोळे सुद्धा मोठे होतात. घरच्यांसाठी, कुटुंबांसाठी प्रिया बोलत असलेली प्रत्येक ओळ धक्क्याची असते. प्रत्येक ओळीवर प्रत्येकाचं हात आणि तोंड आपल्या शरीराची साथ सोडत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर असे हावभाव दिसत असतात, की आतापर्यंत या प्रियाला लावलेला जीव, तिचे पुरवलेले लाड व्यर्थ गेले. शेवटी रविराज किल्लेदारांना राहवत नाही. ते विचारतात, "अगं तन्वी, तू हे काय बोलतेस?" प्रिया मधुकर किती जरी इगोवाली असली ना, अहंकारवाली, तरी सुद्धा तिला थोडासा सेल्फ रिस्पेक्ट असतोच. म्हणून ती कोर्टाला आणि आपल्या स्वतःच्या वडिलांना ते सांगते, की माझ्यावर असले खोटे-नाटे आरोप होत असतील तर मी ते सहन नाही करणार आता. मागची 2 वर्ष मी खूप सहन केलंय. पाठीशी घातलं या साक्षीला. पाहिजे ती मदत केली मी तिला. पण या साक्षीने केलेलं कांड, तिचे कर्म, तिच्या कर्माची शिक्षा मी भोगणार नाही. महिपत शिखरेला राग येतो. आपल्या मुलीवर सगळं प्रकरण येतंय म्हणाल्यानंतर तो कोर्टात उठून उभा राहतो. मोठ्या आवाजात म्हणतो, "ए पोरी, तोंड सांभाळून बोल. नाहीतर कायमचं तोंड बंद करायला मला काही वेळ लागणार नाही." इथे महिपतच्या या आक्रमक बोलीतून कोर्टाला सुद्धा लक्षात येतं, की नक्कीच काहीतरी गडबड आहे. जज साहेब ऑर्डर करतात. महिपतला शांत करतात. दामिनीला अंदाज आलेला असतो, की आता हे कोर्टाच्या नजरेत आलं तर विषय आणखी गंभीर होईल. म्हणून ती महिपत शिखरेला म्हणते, "शिखरे, खाली बसा," हळू आवाजात. त्याला आदेश देते. आता दामिनी रणांगणात उतरते. म्हणते, "युअर ऑनर, मला आता प्रिया मधुकरला क्रॉस एक्झामिनेशन करण्याची परमिशन हवी आहे." आत्तापर्यंत लबाड कोल्ह्यासारखी गप्प बसलेली दामिनी अचानक अशी रणभूमीत हजर होते, अर्जुनचा विरोध करायला. जज साहेबांकडून या दामिनीला परमिशन दिली जाते. अर्जुन आता त्याचं काम करून खाली बसलेला असतो, अगदी निश्चिंत. पण आता फाफू करण्याची वेळ आलेली असते दामिनीवर. अर्जुन खाली बसतो तेव्हा सायली त्याच्याकडे बघून हसते आणि त्याला थोडासा धीर देते, म्हणजे संयम बाळगल्याचं त्याचं कौतुक करू लागते. रविराज किल्लेदाराने डोक्याला हात लावलेला असतो. ज्या मुलीवर विश्वास दाखवला आणि आता ती कोर्टासमोर अशी बोलत आहे.
बघा आता दामिनी देशमुख प्रिया मधुकरला काय प्रश्नावली करते, की "प्रिया मधुकर, तुम्ही मागची 2 वर्षे या कोर्टात साक्ष देत आहात, की तुम्ही मधुकर पाटलांनी जो खून केला आहे, त्या खुनाबद्दल तुम्ही सगळं पाहिलेलं आहे. मग आता साक्ष का बदलत आहात तुम्ही?" अर्जुन ऑब्जेक्शन घेतो आणि स्पष्ट भाषेत सांगतो मिलॉर्ड साहेबांना, की "ऑब्जेक्शन, असा कोणताही कायदा किंवा नियम, रूल वगैरे नाही, जिथे साक्ष बदलता येत नाही. आधी जर कोणता व्यक्ती खोटं बोलत असेल आणि नंतर त्याला काही उपरती होऊन खरं बोलावसं वाटलं, तर त्याच्यात काय हरकत आहे? आणि कायद्याच्या दृष्टीने हे योग्यच आहे." जज साहेबांकडून हे अर्जुनचं ऑब्जेक्शन सस्टेन केलं जातं. म्हणजे अर्जुन जे म्हणतोय त्याला कोर्टाची मान्यता असते. पुढे दामिनीचा आता संतप्त चेहरा प्रश्न विचारू लागतो, "पण युअर ऑनर, आता खरी साक्ष आणि खोटी साक्ष नक्की कुठली खरी हे ओळखायचं आपण? यातील फरक कसा समजायचा?" तिने थेट जज साहेबांना केलेला हा प्रश्न त्यांनाही विचारात टाकण्यासारखा असतो. पण या सर्वांचं उत्तर प्रियाकडेच असतं. ती स्वतःहून म्हणते, "मी आत्ता जी साक्ष देत आहे ना, ती साक्षच खरी आहे. मी कोणाच्याही दबावाखाली येऊन हे उत्तर देत नाही. मला आता उपरती झालेली आहे. ज्या साक्षीला मी साथ दिली, तिला वाचवण्याच्या नादात माझ्या अंगावर सगळं प्रकरण येत आहे. म्हणून मी आत्ता कोर्टात खरं बोलतेय. मीच मूर्ख होते, की मागची 2.5 वर्ष या साक्षीला साथ दिली. पण त्याच्या बदल्यात मला मिळालं काय? बक्षीस मिळायचं तर त्याच्या बदल्यात आता शिक्षा भोगायसाठी मी इथे कोर्टात हजर होतीये. या साक्षीसाठी, जिची मी इतकी वर्ष साथ दिली, ती सुद्धा माझ्या विरोधात बोलते कोर्टात. आणि ती याचा साधा विचारही करत नाही. कोर्टात अशाने मला शिक्षाही होऊ शकते. तिला जर माझी काळजी नाही, तर मी तिची काळजी का करू? आता गप्प बसणार नाही मी. मी सर्व खरं सांगत आहे कोर्टात." अर्जुन हसत असतो. त्याला माहीत आहे आता प्रियाच्या अंगावर सगळं येतंय. ती खरं बोलणारच. ती तिचं स्टेटमेंट मागे घेणार नाही. पण दामिनी देशमुख प्रियावरती पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेते आणि सांगते स्पष्ट भाषेत, "मला आत्ता याच्यापुढे युअर ऑनर एकही प्रश्न विचारायचा नाही. थँक यू." साक्षीच्या चेहऱ्याचा रंग उडतो. कारण आता दामिनी देशमुखनेच कोर्टातून प्रियाला प्रश्न करण्यासाठी माघार घेतलेली असते. प्रिया आता सत्तेच्या वाटेवर आलेली असते. ती म्हणते, "इथे अर्जुन आत्तापर्यंत जे माझ्याबद्दल बोलत होता ना, कोर्टाला सांगत होता की मी असं केलंय, मी तसं केलंय. तर खरंच तसं काही नाही. खरं काय घडलंय ते मी माझ्या भाषेत तुम्हाला सांगते. जे मी पाहिलेलं आहे माझ्या डोळ्यांनी." अर्जुन आपल्या जागेवरून उठतो आणि कोर्टाला विनंती करतो, की प्रिया मधुकर आता जी काही आपली कबुली देणार आहे, जे काही सत्य आहे ते उघड करणार आहेत कोर्टासमोर, ते ऐकण्यासाठी मधुभाऊ सुद्धा इथे हवे आहेत. कारण बघा मधुकर पाटील आणि प्रिया मधुकर या दोघांचं स्टेटमेंट मॅच करता यावं यासाठी ती दोघं जण इथं हजर हवीत. पण आता कोर्टाचा आदेश असा असतो, की मधुभाऊंनी कोर्टाच्या बाहेर जावं थोड्या वेळासाठी, जोपर्यंत प्रिया इथे घडलेला प्रकार एक्सप्लेन करत आहे. मधुभाऊंना पोलिसांच्या मदतीने बाहेर नेलं जातं. अर्जुन म्हणतो, "मिस प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार, आता सांगा तुम्ही तुमचा मुद्दा स्पष्ट करून कोर्टाला, की काय घडलं नक्की त्या रात्री? आश्रमात घडलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही एक्सप्लेन करून सांगा." प्रिया आपली कबुली देऊ लागते. "प्लॅन हा होता, की आश्रमात त्या दिवशी कोणी नव्हतं. त्या दिवशी आम्ही आश्रमाची झडती घेणार आणि मधुभाऊंनी ते पेपर्स कुठे ठेवलेत प्रॉपर्टीचे आश्रमाचे ते शोधणार. म्हणून हे ठरवून केलं होतं, की माझं पोट वगैरे दुखतंय. ते नाटक करून थिएटरमधून मी बाहेर पडले आणि जेव्हा मी आश्रमामध्ये एंट्री केली, तर साक्षी आधीच आश्रमात पोहोचली होती. विलास सुद्धा माझ्या सोबतच होता. पण एक गोष्ट नक्की, मला त्यावेळी माहीत नव्हतं, की हा विलास मैपत शिकरेचाच माणूस आहे." साक्षी जे काही आता आपल्या तोंडून वक्तव्य देत असते ते मिलॉर्ड आपल्या फाईलमध्ये नोट डाउन करून ठेवत असतात. प्रिया म्हणू लागते, "विलास शिकरेचा माणूस आहे. मला साक्षीने तेव्हा सांगितलं. याच्या आधी मला कोणतीही कल्पना नव्हती की विलास हा मैपत शिकरेचा गुंड आहे." त्यानंतर आम्ही म्हणजे विलास, मी आणि साक्षी तिघंही आश्रमाच्या आतमध्ये गेलो. आश्रमाची झडती घेतली आणि तितक्यात मधुभाऊंची एंट्री झाली तिथे आणि आता थेट आठवण दाखवली जाते. मधुभाऊ ज्यावेळेस आश्रमात येतात, तेव्हा त्यांना सगळा पसारा झालेला दिसतो आणि त्याच वेळी प्रिया लपून बसलेली असते. पण साक्षी आणि हा विलास मधुकर पाटलांच्या नजरेस येतात. शेवटी मधुभाऊ या विलासला प्रश्न करतातच, "अरे विलास, मी किती विश्वास ठेवला होता तुझ्यावर आणि तू असा दगाबाज निघालास. इथे येऊन आश्रमात माझ्या पर्सनल गोष्टींची झडती घेतोयस?" साक्षी इथे ताव दाखवत असते. मधुभाऊंना सांगते, "मी तुम्हाला जे पेपर सांगते ना, ते मला त्वरित आणून द्या. म्हणजे तुम्ही मोकळे, मी मोकळी." पण मधुभाऊंचं ठाम मत असतं, हे आश्रम त्यांच्यासाठी घर, त्यांचा दुवा, मुलांना सांभाळण्यासाठीचं त्यांचं कर्तव्य असतं आणि म्हणून ते म्हणतात, "काहीही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत हे आश्रम मी कोणालाही देणार नाही." आणि तिथे खरी झटापट झालेली असते ती साक्षी आणि मधुभाऊंच्यात आणि विलासने सुद्धा तिथे थोडी गडबड केलेली असते. पण योगायोगाने गोळी लागली जाते ती विलासलाच, म्हणजे मैपत आणि साक्षीच्या माणसालाच आणि म्हणूनच त्या गोष्टीचा सगळा आळ मधुभाऊंवर टाकला जातो.
आणि शिवाय प्रियाही साक्ष देते साक्षीच्या बाजूने. त्याच्यामुळे मधुभाऊ अडचणीत सापडले जातात, तेही जबरदस्त परिस्थितीत. पण अर्जुनने त्याची बुद्धिमत्ता वापरून व्यवस्थितरित्या अगदी कायदेशीरपणे कोणताही दगाफटका न करता सत्याच्या बाजूने केस लढवली. आणि आता सिद्ध होतंय प्रियाच्या तोंडून की नक्की तिथे काय घडलं. जसजसं प्रिया वक्तव्य देत असते तसतशी कुटुंबातली माणसं आणखीन गंभीर होत जातात. त्यांना विश्वासच बसत नाही की प्रिया अशीही वागू शकते. ही खरी त्यांच्यासाठी तन्वी असते. पण आता हे तन्वीचं सत्य सुद्धा या केस नंतर येणाऱ्या काही भागांमध्ये लवकरच स्पष्ट होईल बहुतेक. साक्षी शिखरे आणि मैपत शिखरेला आता चांगला वचक बसतो. प्रिया जे आपलं प्यादं होतं ती आता आपलीच वाट लावायला निघालीये, आपल्यालाच चेकमेट द्यायला निघालीये. हे पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. मैपत शिखरे आता गप्प बसणार नसतो. भले ही ही तारीख, ही कोर्टाची केस त्याच्यासाठी शेवटची असेल, पण त्याच्या मनात एकच की या प्रियाला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. पत्रकारांसाठी सुद्धा ही एक लेटेस्ट न्यूज असते. आता ते याचं मीठ मसाला लावून भांडवल करणार. इतकंच नाही तर दामिनीची पोलखोल सुद्धा होणार आहे. अस्मिता, अर्जुनची बहीण, जिने आतापर्यंत प्रियाची किती साथ दिली होती, अगदी जवळची मैत्रीण म्हणून. सायलीला छळण्यासाठी या दोघींची कट कारस्थानं असायची. आणि आता बघा, खरी मैत्रीण मानणारी प्रिया आता कशी अटकलेली आहे. अस्मिताला आता तिचं सगळं कृत्य आठवू लागतं की आपण कोणत्या व्यक्तीला आपली मैत्रीण समजून बसलो होतो. पुढे येऊन अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, 2.5 वर्षानंतर का होईना, पण कोर्टात प्रिया मधुकर यांनी त्यांची खरी साक्ष दिलेली आहे. आश्रमात त्या रात्री काय घडलं होतं ते त्यांनी सखोलपणे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आणि आता मधुकर पाटलांच्या तोंडून सुद्धा मला हेच वक्तव्य ऐकायचं आहे. म्हणून आता मधुकर पाटलांना कोर्टाकडून आदेश येतात की त्यांनी इथे कोर्टात येऊन कबुली द्यावी काय घडलंय आश्रमात त्या रात्री. आणि आता प्रियाला कोर्टाच्या बाहेर जाण्यास सांगितलं जातं, जेणेकरून या दोघांचं स्टेटमेंट मॅच करता येईल. अर्जुनकडे मधुभाऊंना विचारण्यासाठी आता काही नसतं खास, पण तो तरी विचारतो की आता मधुकर पाटील, आता त्या रात्री म्हणजे आश्रमात काय घडलं ते सर्व तुम्ही तुमच्या भाषेत कोर्टाला सांगा अगदी खरं खरं. मधुभाऊ आपली कबुली देऊ लागतात. म्हणतात, त्या दिवशी मी आश्रमात थोडा लेटच आलो आणि माझं लक्ष दरवाजाकडे गेलं. तेव्हा दरवाजा उघडा दिसला. मी घाबरलो आणि आतमध्ये येऊन बघतो तर काय, सगळा पसारा पडला होता. माझ्या कपाटातील सगळे कागद विस्कटलेले होते, कपडे सुद्धा इथे तिथे पडले होते. तेव्हा मधुभाऊंच्या नजरेस कोण कोण पडलं ते मधुभाऊ कोर्टाला सांगतात. ते साक्षी आणि विलासला त्यांनी पाहिलं. प्रिया काही मधुभाऊंच्या नजरेस आली नाही लगेच. आता जो सीन प्रियाने सांगितलेला असतो अगदी जसाच्या तसा सीन मधुभाऊ सुद्धा कोर्टाला सांगत असतात. आता दोघांच्या वक्तव्यामध्ये, स्टेटमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचं वेगळं स्पष्टीकरण नसतं. दोघांच्या मतामध्ये, स्टेटमेंटमध्ये एकच असतं. आणि हे फक्त अर्जुनमुळे शक्य झालं. आतापर्यंत त्याने या कोर्टाला सत्य दाखवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्याच्या प्रयत्नांना यश मिळताना आता दिसत आहेत. कोर्टाचा आदर करणारा अर्जुन न्यायाच्या बाजूने ठाम उभा राहिला आहे. हे सायलीसाठी खूप महत्त्वाचं आहे, त्याच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि दर्शक म्हणून सुद्धा आपण अर्जुनकडून एक गोष्ट शिकू शकतो की काहीही झालं तरी सत्याची साथ कधी सोडायची नाही. सुरुवातीला अडथळे येतील, माणसं विरोधात जातील, पण शेवटी विजय सत्याचा होतो. आणि त्यासाठी दिवस रात्र एक करावी लागली तरी चालेल, हे त्याच्या प्रयत्नातून आपण पाहिलेलं आहे. मालिकेमधून चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या खूप असतात, पण आपली नजर वाईट गोष्टींकडे वळते आणि त्या मालिकांचं आपल्यावर वर्चस्व काय ठरवायचं हे आपल्याच मनावर असतं. दामिनी देशमुखला घाम फुटतो. एक एक करून अर्जुन प्रत्येक गोष्ट उघड करत असतो. नुसती पुरावेच नाही, लेखी पुरावेच नाही तर बोलत्या साक्षी सुद्धा तो उभं करत असतो. आणि प्रत्येक साक्षीदार असा जबरदस्तीने आणलेला नसतो. त्याला अर्जुनची बाजू पटत असते आणि प्रेमाने सांगितलेली गोष्ट, कायद्याचा धाक अर्जुनच्या साक्षीदारांना प्रोत्साहन देत असतो. आता कुठे प्रिया मधुकरला धीर आलेला असतो, कारण प्रिया आणि मधुभाऊ जे बोलतात त्याच्यामध्ये समानता असते. प्रियाला खात्री असते की आता आपल्याला अशी गुन्हेगाराची शिक्षा होणार नाही. अर्जुन जज साहेबांना विनंती करतो की पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड, प्रिया मधुकरांनी जे काही सांगितलेलं आहे आणि नेमकं तसंच मधुकर पाटलांनीही सांगितलेलं आहे. आता अर्जुनची इच्छा असते की साक्षीला काही प्रश्न विचारावेत आणि तो कोर्टाला विनंती करतो, मिलॉर्ड, मला परमिशन द्यावी तुम्ही साक्षी शिखरेंना काही प्रश्न विचारायची. साक्षी पूर्ण हँग होऊन गेलेली असते, कारण आता कोर्टाकडून परमिशन दिली जाते अर्जुनला पुन्हा एकदा साक्षी शिखरेला प्रश्न विचारण्याची. अर्जुन आता प्रियाला अगदी गोड शब्दात म्हणतो की मिस प्रिया, आता तुम्ही जाऊ शकता. तेव्हा कुठे प्रियाच्या जीवात जीव येतो. जेव्हा ही प्रिया खाली उतरून आपल्या कुटुंबासोबत म्हणजे रविराजच्या बाजूला बसायला जाते, तेव्हा अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो, तुम्ही गुन्हेगार आहात मिस प्रिया, आता तुम्ही तिथे बसायचं नाही तर तुम्ही इथे गुन्हेगाराच्या खुर्चीत बसायचं. आतापर्यंत अर्जुनला ज्या काही प्रकारे या प्रियाने त्रास दिलेला आहे ना, कटकारस्थानं करून, कायद्याच्या विरोधात जाऊन, त्या सगळ्याची
परतफेड आता अर्जुन बरोबर कायद्याच्या दृष्टीने तिला करत असतो. आता वेळ असते साक्षी शिखरेची अर्जुनचा सामना करण्याची. अर्जुन तिला प्रश्न करतो, मिस साक्षी शिखरे, तुमच्याकडे आत्ता ही शेवटची वेळ आहे कोर्टामध्ये खरं सांगण्याची की त्या रात्री आश्रमामध्ये काय घडलं. अर्जुन थेट मुद्द्याचाच प्रश्न विचारतो. विलासचा घातपात तुम्हीच केलेला आहे का मिस साक्षी शिखरे? हे मान्य आहे का तुम्हाला? साक्षी गप्प बसते कटकऱ्यात जाऊन. पण आता जज साहेब सुद्धा त्या साक्षीला बोलत असतात की आता उत्तर द्या साक्षी शिखरे, बोला. अर्जुन पुन्हा पुन्हा विचारतो, खरं सांगा मिस साक्षी शिखरे, खरंच विलासचा घातपात तुम्ही केलात का? संपूर्ण कोर्टाला हादरवणारं विधान साक्षीच्या तोंडून येतं. अर्जुनच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे साक्षी हो म्हणते. वैभव शिखरेला जबरदस्त धक्का. आपल्या मुलीला आता शिक्षा होणार याची भीती त्याच्या मनात. तिकडे प्रियाला धीर, कारण आता आपल्याला काही अशी खुनाबिनाची शिक्षा होणार नाही. सायलीच्याही जीवात जीव येतो, कारण आता मधुभाऊ निर्दोष सुटणार आणि न्यायाची बाजू अर्जुनच्या बाजूने झुकते हे पाहून तिला आनंदच होणार. हे साहजिकच आहे. नागराजचे डोळे सुद्धा बेडकासारखे झालेले असतात. त्याला माहित आहे आता प्रिया अटकली म्हणजे मी सुद्धा अटकणार. साक्षी अटकली म्हणजे माझंही काही खरं नाही. अर्जुनच्या प्रयत्नांना यश मिळालेलं असतं. त्याने कोर्टात दाखल केलेलं प्रत्येक विधान आता सत्य होताना दिसत आहे. सायलीला अर्जुनचा अभिमान वाटू लागतो. मधुभाऊंना अर्जुनवर एक प्रामाणिक विश्वास वाटू लागतो. चैतन्य मान वरती करून एक मोठा श्वास घेऊन अर्जुन यशस्वी होतो हे बघून त्याला कौतुक वाटतं. त्याचं उर भरून येतं. एका यशस्वी माणसासाठी इतक्या सगळ्यांची साथ साहजिकच आहे. पण जेव्हा माणूस अयशस्वी असतो तेव्हा त्याच्यासाठी पाठबळ देणारी माणसं खूप कमी असतात. अस्मिता आणि पूर्णा आजीमध्ये चर्चा रंगते. कल्पनाही त्यात सहभागी असते. अरे बापरे, हे काय घडलं? खून तर या साक्षीनेच केलेला आहे आणि साथ या प्रियाने दिली, तन्वीने दिली. रविराज किल्लेदार आता पूर्णपणे खचून गेलेला असतो. कोर्टात रंगणारी चर्चा जज साहेबांना डिस्टर्ब करत असते. ते ऑर्डर ऑर्डर म्हणून आदेश देतात. साक्षी कबुली देऊ लागते. पुढे ती म्हणते, मी स्वतः माझ्या याच हातांनी विलासचा घातपात केलाय. त्याच्यावर बंदुकीतून गोळी झाडली. अर्जुन साक्षीला पुढचा प्रश्न करतो की मिस साक्षी शिखरे, तुम्ही फक्त खून केलेला नाही, विलासचा घातपात केलेला नाही, तर त्याबद्दलचे सगळे पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केलाय तुम्ही. की ते पुरावे संपुष्टात आणण्यासाठी तुम्हाला कोणी मदत केली होती का? अर्जुन आता साक्षीला एकटीलाच नाही तर तिला साथ देणाऱ्या प्रत्येक माणसाची विस्कटून उजळणी घेत असतो. अर्जुनला माहीत असतं आता प्रियाला त्रास होतोय म्हणाल्यानंतर ती साक्षीचं नाव घेणार आणि आता साक्षीला त्रास होतोय म्हणाल्यानंतर ती प्रियाचं नाव घेणार. म्हणून अर्जुनने बरोबर कायद्याचा वापर करून या दोघींना आपापसात लढवून आणि योग्य ते त्यांच्याकडून उत्तर मिळवलेलं आहे. साक्षी उत्तर देते की हिने मला पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केलेली आहे. साक्षी बोट करते कोणाकडे? प्रिया मधुकरकडे, म्हणजे या खोट्या तन्वीकडे. अगदी रागातच साक्षी बोलत असते दात वगैरे आवळून की या प्रियाने सर्व पुरावे नष्ट केलेले आहेत. जेव्हा घातपात झाला तेव्हा लगेच मी आश्रमातून बाहेर पडले आणि त्याच्यानंतर या प्रियाने सगळे पुरावे नष्ट केले. साक्षी आणि प्रियामध्ये जे काही बॉन्डिंग होतं त्यावेळेस एकदम जवळच्या प्रकारचं. जेव्हा प्रियाने साक्षीला जाबही विचारलेलं की साक्षी तू हे काय केलंस, तर साक्षीने पुरावे नष्ट करण्याचा प्रियाला सल्ला दिलेला असतो आणि त्या सल्ल्याला प्रियाची मान्यता देखील असते. साक्षीने सांगितल्याप्रमाणे या प्रियाने पुरावेही नष्ट केलेले असतात. तर मित्रांनो, खरंच प्रियाने त्या गनवरचे साक्षीचे ठसे पुसलेले असतात आणि अशी प्रत्येक गोष्ट घडवून आणलेली असते जिथे साक्षीचं त्या आश्रमात नाव येणार नाही. म्हणजे प्रियाने पूर्णपणे साक्षीला सेफ ठेवलेलं असतं. पण आता प्रकरण प्रियाच्या गळ्याशी आणून अर्जुनने बरोबर साक्षीचा हा खरा चेहरा उघड केलेला आहे. मधुभाऊंपासून विलासच्या जीवाला धोका आहे असा मेसेज प्रियाने पोलिसांना पाठवला होता का? अर्जुनचा हा प्रश्न आता साक्षीला असतो. त्याच्यावर साक्षी हो देखील म्हणते. पुढे ती म्हणते की हे सर्व प्रियाने स्वतःहून मला सांगितलं होतं की तिने मला या प्रकरणातून वाचवण्यासाठी काय काय केलं. अर्जुन प्रियाकडे बघून म्हणतो की ती क्रिमिनल बुद्धीची मुलगी आहे ही प्रिया. अर्जुन कोर्टाला सांगतो, म्हणजे बघा जज साहेब, प्रिया मधुकर हिने सगळे पुरावे मिटवले. तिने त्या पिस्तुलावरचे ठसे सुद्धा पुसून टाकले. पण ती हे विसरली की त्या नोटांवर हिचे ठसे होते आणि कदाचित मिस प्रिया यांनी पिस्तूल नीट पुसलंही नसेल आणि म्हणूनच त्या पिस्तुलांवर दोघांच्याही बोटांचे ठसे उमटले. म्हणजे साक्षी शिखरे आणि विलास मधुभाऊ यांचेही ठसे त्या पिस्तुलावर होते. पुढे अर्जुन कोर्टाला विस्कटून सांगतो की पुढे प्रिया मधुकर यांनी बेशुद्ध पडलेले मधुभाऊ मधुकर पाटील यांच्या हातात ती गन ठेवली. त्यांचे ठसे त्या गनवर उमटवले. इतकं बोलून अर्जुन त्याचं संभाषण संपवतो. प्रियाची आता भीक मागण्याची वेळ आलेली असते आणि तिला आता ना घर राहतं
ना इकडे साक्षी, जी तिला खोट्या कारस्थान करण्यासाठी पैसे पुरवेल म्हणून ती लगेच रडत-रडत रविराज किल्लेदाराकडे जाते, जो तिचा खरा बापही नसतो. तिथे फक्त पैशांची मजा मारता यावी म्हणून ती त्याला बाप-बाप म्हणत असते. आता अख्ख्या भरलेल्या कोर्टात ती त्याच्याकडे जाते, त्याचे पाय धरते, त्याची माफी मागते. "बाबा मला माफ करा. खरं सांगते मी हे मुद्दामून केलं नाही. मी तुम्हाला आज ना उद्या सांगणारच होते. प्लीज मला माफ करा." रविराज किल्लेदार आता तिच्याकडे तोंड वर करून पाहत सुद्धा नाही. तो असेच हातवारे करून तिला जाण्यास सांगतो. जबरदस्त मानसिक धक्का बसलेला असतो रविराजला. आता प्रियाला जाणीव होते मधुभाऊंची. एका वडिलांप्रमाणे ज्या मधुभाऊंनी तिचा सांभाळ केला, आता त्यांच्याकडे ती येते आणि हात जोडते. "मधुभाऊ मला माफ करा." मधुभाऊ तरी आता काय करणार? आतापर्यंत त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ प्रियाने त्यांना चांगलंच दिलेलं आहे. म्हणून ते सुद्धा आता प्रियासमोरून मान फिरवतात. ते तर आता जज साहेबांसमोर कटघऱ्यातच उभे असतात आणि हा क्षण अख्ख्या कोर्टाला दिसत असतो. तिथे आतमध्ये मीडियासुद्धा असते, जिला कोर्टाने लाईव्ह केसेसचं प्रदर्शन दाखवण्याची संधी दिलेली असते. प्रिया हात जोडून म्हणते, "मधुभाऊ प्लीज माफ करा. खरं सांगते मी प्लीज चुकीचं वागले मी खरंच सांगते. मी तुमचे पाय धरते, तुमच्या पाया पडते." आता प्रिया बघा चक्क मधुभाऊंच्या पायाला हात लावून त्यांची माफी मागते कटघऱ्यातच आणि म्हणते, "मी परत अशी कधी वागणारच नाही." आतापर्यंत प्रियाला या गोष्टीची जाणीव झाली असती, तर ही केस 2.5 वर्ष रंगलीच नसती. प्रियाच्या एका साक्षीने या केसचा निकाल लागला असता, ना नात्यांमध्ये दुरावा आला असता, ना कोणाचा विश्वास गमावला असता. पण आता प्रियावर आलेली ही वाईट वेळ सुद्धा तिच्या कर्माचेच फळ आहे. शिक्षेच्या भीतीने प्रिया बहुतेक नात्यांची जाणीव ठेवत आहे आणि रडत आहे. जज साहेब ऑर्डर देतात आणि कोर्टात असं न वागण्याचा सल्ला देतात. नंतर आरडाओरड करू नका, रडू नका, इथे हे कोर्ट आहे. पण प्रिया काही ऐकत नाही. तिचं मधुभाऊन पुढे रडणं सुरूच असतं. आता जज साहेब थेट रविराज किल्लेदार यांना आदेश देतात, जे आता हिचे तन्वीचे प्रियाचे वकील असतात. जज साहेब म्हणतात, "ॲडव्होकेट किल्लेदार तुमच्या अशिलाला सांगा, नाहीतर या त्यांच्या अशा वागण्याचे केसवर भलतेच परिणाम होतील." म्हणजे बघा मित्रांनो, इथे सुद्धा रविराज किल्लेदारांनाच मान खाली घालावी लागत आहे. एक वडील म्हणून त्यांची या कोर्टामध्ये काय प्रतिमा राहिली? प्रतिमाच्या, कल्पनाच्या, सर्वांच्याच नजरेतून प्रिया उतरेल आता यात काही शंका नाही. पण आता अर्जुनने मुद्दाम आपल्या फॅमिलीला, किल्लेदारांना आणि सुभेदारांना या कोर्टात हजर राहायला सांगितले होते. कारण अर्जुनला या प्रियाचं खरं रूप दाखवायचं होतं. जज साहेबांची आता शेवटची सुनावणी असते आणि म्हणून ते थेट आता या 2 वकिलांशी म्हणजे दामिनी देशमुख जे साक्षी शिखरेचे वकील असतात आणि दुसरे अर्जुन सुभेदार जे मधुभाऊंचे वकील असतात, त्यांना आदेश करतात, "तुमची शेवटची स्टेटमेंट काय असतील तर ती कोर्टासमोर सादर करा." तर दामिनी हात वर करून येते जज साहेबांसमोर उभी राहते आणि म्हणते, "माझ्या आशिलाने म्हणजे साक्षी शिखरे यांनी मान्यता दिलेली आहे की विलासचा घातपात त्यांनी केलेला आहे आणि तरीसुद्धा हा खून त्यांनी काही जाणून-बुजून केलेलाच नाही आणि हा काही प्री प्लॅन मर्डर वगैरे नाही. म्हणून मी सांगते, कोर्टाला विनंती करते की साक्षी शिखरे यांना कमीत कमी शिक्षा व्हावी." इतकं बोलून दामिनी देशमुख आपल्या जागेवर बसायला जाते. कारण तिच्यासाठी आता बोलण्यासारखं काही उरलेलंच नसतं. कारण स्वतः साक्षीने कबुली दिलेली आहे, प्रियाने साक्ष फिरवलेली आहे आणि अर्जुनच्या बाजूने सगळे पुरावे झुकलेले आहेत. दामिनी देशमुख मोहिपत शिखरेकडे रागाने पाहते. बहुतेक तिचा सुद्धा आता या शिखरेंवरचा विश्वास उडालेला असतो. ती पण तोंडावर हात देते. कदाचित तिच्या मनात विचार येत असतील की मी या असल्या कसल्या खुन्यांची केस लढत होते. पुढे अर्जुन उभा राहतो आणि म्हणतो, "मी साक्षी शिखरे यांनी आश्रमाची जमीन हडपण्यासाठी प्रयत्न केलेत आणि त्यांना ती जागा घेणे शक्य झालं नाही, तेव्हा त्यांनी विलासचा खून करून टाकला. आणि इतकंच नाही तर तो घातपात झाल्यानंतर ते पुरावेही नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. आणि मिलॉर्ड, हे सर्वच गुन्हे खूप गंभीर आहेत. मिस प्रिया मधुकरने साक्षी शिखरेला हा खून लपवण्यासाठी मदत केलेली आहे, पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केलेली आहे. मी कोर्टाला एकच विनंती करेन." अर्जुन पूर्ण जोशात बोलत असतो, की या दोघींना झालेली शिक्षा पाहून कोणीही या समाजात असल्या प्रकारचा गुन्हा करण्यासाठी धजावणार नाही. कोणाची हिंमतच होणार नाही पुन्हा कोर्टात खोटं बोलण्याची आणि पुरावे नष्ट करण्याची. इतकं बोलून अर्जुन आपल्या जागेवर बसतो. दामिनीने जी काही विनंती केलेली असते कोर्टाला की साक्षीने खून मुद्दामून जाणून-बुजून केलेला नाही तर तिची शिक्षा कमी व्हावी, याच्या विरोधात अर्जुनने असं सांगितलं की जाणून-बुजून केला नाही, मग पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न का केला? हा पॉईंट सुद्धा अर्जुनच्याच बाजूने झुकतो. जज साहेबांचा अंतिम निकाल जाहीर होतो. ते म्हणू लागतात, "संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या वात्सल्य आश्रम खटल्याला एक वेगळं वळण मिळालेलं आहे. खुन्याला